नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर 6 महिने अत्याचार, पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल। भाजप महिला पदाधिकारीच्या मुलाचे पराक्रम। पुण्यामध्ये प्रवासी महिलेवर बलात्काराची घटना ताजी असतानाच पेण तालुक्यातही अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना समोर आली आहे। रायगड जिल्हा भाजपा महिला सरचिटणीस तथा रायगड जिल्हा शांतता कमिटीच्या सदस्यांच्या मुलाने व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर 6 महिने अत्याचार केल्याची घटना घडल्याने पेण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे। भाजपाच्या जिल्हा महिला सरचिटणीस वंदना म्हात्रे यांचा मुलगा मनीष नरेंद्र म्हात्रे याने 15 वर्षाच्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या मर्जीविरुद्ध तिच्यावर अत्याचार केला, तसेच व्हिडिओ व्हायरल करेन अशी धमकी देऊन सप्टेंबर महिन्यापासून अनेक वेळा शारीरिक अत्याचार केला। याबाबत सविस्तर वृत्त असे की यातील पीडित मुलगी आणि मनीष यांची स्नॅपचॅटवरून मे 2024 मध्ये ओळख झाली। त्यावर ते एकमेकांशी बोलू लागले। ऑगस्ट 2024 मध्ये मनीष याने पीडित मुलीला मला आवडतेस, मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहेत असं सांगून त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले। नंतर सायन्स विषयाच्या नोट्स घेण्यासंदर्भात ते पेण येथील साई मंदिरात भेटले। त्यानंतर सप्टेंबर महिन्यात मनीष याने आपल्या चिंचपाडा येथील शिवाली गृहनिर्माण संस्था येथे घरी बोलावले आणि तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर अत्याचार केला। त्यानंतर तिला तू कोणाला सांगितलेस तर तुझा व्हिडिओ व्हायरल करीन अशी धमकी देत त्याने तिला वारंवार तिच्यावर अत्याचार केले। मात्र 23 फेब्रुवारी 2025 रोजी मनीष याने पीडित मुलीला धमकावून रात्री 11:30च्या सुमारास भेटण्यासाठी बोलावले आणि तिला कासमाळ येथे नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर अत्याचार करून शारीरिक संबंध प्रस्थापित केले। रात्री मनीष तिच्या घराजवळ सोडण्यासाठी आला तेव्हा पीडितीच्या मुलीच्या वडिलांनी त्याला पाहिले। तोपर्यंत मनीष हा पीडित मुलीला सोडून तिथून पसार झाला होता। गेली 6 महिने कशाप्रकारे नरक यातना पीडित मुलगी सहन करत होती हे तिने आपल्या वडिलांना सांगितले। त्यानंतर दुसऱ्या दिवशी मनीष याला पीडित मुलीच्या वडिलांनी त्याच्या घरी बोलावले। त्यावेळेला त्याने मी तुमच्या मुलीशी लग्न करणार नाही असा पवित्रा घेतला। पीडित मुलीला व तिच्या वडिलांना धमकावून मनीष हा तिथून निघून गेला। त्यानंतर 24 फेब्रुवारी रोजी पीडित मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाणे गाठले। पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मनीषला अटक केली आहे। त्याला कोर्टात हजर करून 28 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे। पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक शिल्पा वेंगुर्लेकर अधिक तपास करत आहेत। जिल्हा शांतता कमिटीवरून आरोपीच्या आईला त्वरित बडतर्फ करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी धर्मेंद्र प्रधानसह तृप्ती भोईर, पेण।